संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून ठेवलेले रक्तरंजित हत्याकांड सन 2006 ते सन 2026 तब्बल 20 वर्ष होऊनही प्रलंबित आहे. अजूनही न्यायदेवता या गरीब भोतमांगे कुटुंबावरती रुसून बसल्याचं समोर येत आहे. तर मरण यातना सहन केलेले हे कुटुंब 20 वर्षांपूर्वीच पूर्णतः उद्ध्वस्त होऊन गेलंय. न्यायासाठी कोर्टाचे उंबरे झिजवणारी शेवटची व्यक्ती, मुख्य साक्षीदार भैयालाल भोतमांगे हे देखील काळाच्या पडद्याआड जाऊन 9 वर्ष झाली आहेत. तरी देखील न्याय अजून झाला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये गरिबाच्या न्यायासाठी तरतूद नाही का, असा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय. बुरसटलेले जातीयवादानं शेवटी हे भोतमांगे कुटुंब नराधमांच्या वासनेच्या आणि जातीपातीच्या वादामध्ये कायमचं काळाआड गेलं आणि राहिल्या फक्त तुमच्या आमच्या मनामधील संवेदना, ज्या संवेदना आताही अस्पष्ट वाटू लागल्या आहेत. अन्याय होऊन न्यायासाठी हे भोतमांगे कुटुंब मरणोत्तर न्याय मागताय. हा फक्त कायदा गरिबाला लागू होतो का, हा देखील प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय. किती बहिणी लेकीला आपलं शिलहरण होऊन न्यायासाठी पुढे पदर पसरवून भीक मागायला लावणार आहे. एकीकडे भोतमांगे कुटुंबामधील या लेकराची झालेली अमानुष हत्या, भैयालाल भोतमांगे यांचा न्यायासाठी केलेला संघर्ष मरणोत्तर तरी संपणार आहे की नाही. शेवटी न्याय मागणाराच काळानं हिरावून नेला आणि न्याय देण्यासाठी ती फक्त एक केस बनून राहिली आहे. जर 20 वर्ष केस चालवली जात असेल तर याचा अर्थ न्याय देणाऱ्या त्या राजकीय वर्तुळामधील राजकीय उदासीनता आणि ज्यांनी हा लढा पुढे चालू ठेवला त्यांच्यासाठी फक्त एक तारीख बनून राहिला आहे. 14 जुलै 2010 वार बुधवार हायकोर्टाचा निकाल आणि यामधील सर्व 6 जणांची फाशी रद्द करून 25 वर्ष सश्रम असा कारावास दिला. तर त्यामधील 2 जणांची जन्मठेप कायम आहे. कारण काय, तर जातीय द्वेष सिद्ध होत नाही म्हणून. तर यामधील ते आरोपी अजून 5 वर्षामध्ये सश्रम कारावास भोगून परत उजळ माथ्यानं बाहेर येतील. हा काय न्याय झाला? खैरलांजी हत्याकांड प्रकरणामधील सुरेखा, सुधीर, प्रियंका रोशन यांची अमानुष हत्या आणि सुरेखा प्रियंकाचे अत्याचारित झालेले नाल्यामध्ये सापडलेले मृतदेह, तसा खैरलांजी प्रकरण पाहिलं तर आजही अंगावरती काटे उभे राहतात. न्यायासाठी टाहो फोडणारं ते कुटुंब काळाच्या पडद्याआड आहे. पण न्याय व्यवस्थेमध्ये 20 वर्ष न्याय मिळणारच नसेल तर यापुढे अशा अनेक सुरेखा, प्रियंका अशा जातीय व्यवस्थेच्या नराधमांच्या अत्याचाराला आणि न्याय व्यवस्थेच्या उघड्या नागड्या सत्याला बळी पडणार आहेत की काय, हा प्रश्न उपस्थित होतो. आपण फक्त औपचारिकता म्हणून आंदोलने, शोकसभा, मेणबत्ती पेटवून, मोर्चा काढून व्यक्त होतो आणि पुढे काय, न्याय मिळाला का? आता फाईल बंद होणार आणि पुन्हा तीच जातीय व्यवस्था आणि गरिबीला न मिळालेले न्यायाची प्रतीक्षा आणि पुन्हा अनेक वेळा बळी जाणाऱ्या आमच्या लाडक्या लेकी आणि मायबहिणी सरकारी वकिलांच्या मार्फत फाशीची मागणी करताय. दलित संघटनेच्या वकिलांमार्फत पाठपुरावा केला जातोय. आरोपींचे वकील शिक्षा कमी करण्याची मागणी करतायत आणि केस जिवंत ठेवली आहे ती या ॲक्टिव्हिस्ट आणि इतर संघटनांनी. पण अजून न्याय नाही, सर्व काही प्रलंबितच आहे. गरिबाला मरणोत्तर तरी न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर.